नेक्स्ट कॉन्सेप्ट घ्यायचं तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन रिप्रेझेंट केला जातो लेटर के ने. आता बघा रेडियस ऑफ गायरेशन काय असतं तर त्याच्या आधी आपण रिंग घेतलं होतं. अशा प्रकारची रिंग घेतली होती आणि या रिंगच्या सेंटर पासून मी काय केलं होतं तर एक ऍक्सिस पास केली होती बरं की नाही. आणि ऍक्सिसच्या अराउंड काय होणार तर रोटेट होणार आणि याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आला तो काय आला तर एम आर स्क्वेअर. आणि हे जे डिस्टन्स होतं सेंटर पासून तर तिथपर्यंत काय होतं तर आर इतकं होतं. आता रेडियस ऑफ गायरेशन काय करायचं आपल्याला तर बॉडी तीच घ्यायची आपल्याला. रिंग घ्या डिस्क घ्या काही पण घ्या पण त्या रिंग साठी जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे असं परपेंड रॅडियल डिस्टन्स घ्यायचं. या सेंटर पासून असं रॅडियल डिस्टन्स घ्यायचं त्या बॉडीचं कुठेतरी त्या रॅडियल डिस्टन्स पर्यंत. सपोज तो रॅडियल इकडे घ्या नाही तर मग इकडे घ्या. सपोज इकडे घेतला तर ते रॅडियल डिस्टन्स किती घेतलं तर के इतकं घेतलं आणि त्या केला काय म्हटलं जातं तर रेडियस ऑफ गायरेशन. मग या पॉइंटला जर तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया फाईंड केला या बॉडीचा या पॉइंटसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया फाईंड केला आणि या ठिकाणी जर फाईंड केला तर दोन्ही बॉडीचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो काय असेल तर सेम असेल. त्यावेळेस जी डिस्टन्स आहे रॅडियल डिस्टन्स दॅट रॅडियल डिस्टन्स इज कॉल्ड ॲज रेडियस ऑफ गायरेशन. क्लिअर आहे. म्हणजे असं रॅडियल डिस्टन्स की त्या ठिकाणी बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्या पॉइंट मोमेंट ऑफ इनर्शिया दोन्ही जर सेम भेटत असेल तर त्याला काय म्हणणार आहेत आपण रेडियस ऑफ गायरेशन. या ठिकाणी आपण त्याला रीड करू शकतो. ठीक आहे. मग आता रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन काय असेल तर ते समजून घ्या. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ए बॉडी इज डिफाइंड ॲज इट इज अ रॅडियल डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन ऍट विच टोटल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. आता या पॉइंटला बॉडीचं टोटल मास काय झालं कॉन्सन्ट्रेट झालेलं असेल सो दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया ऍट फॉर ऑफ ए बॉडी इज सेम ॲज ॲट दॅट पॉइंट. ओके. त्या पॉइंट जर तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला आणि त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया दोन्ही कशा असतील तर सेमच असतील तर त्यालाच काय म्हटलं जातं मोमेंट ऑफ इनर्शिया. फॉर एक्झाम्पल आपण मोमेंट ऑफ इनर्शिया रिंग साठी घेतला आणि सपोज हे डिस्टन्स आणि ते सेमच असेल तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा जनरल फॉर्म्युला काय असतो तर एम आर स्क्वेअर. आता आर किती घेतला तर के म्हणजे हा काय असेल तर एम के स्क्वेअर आणि रिंग साठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे तर तो आहे एम आर स्क्वेअर. आयच्या जागी एम आर स्क्वेअर टाकला आणि जनरल फॉर्म्युला जो आहे तो काय आला तर तुमचा एम के स्क्वेअर. एम काय होणार आहे कॅन्सल. मग या केसमध्ये आर स्क्वेअर किंवा के स्क्वेअर पहिले घ्या. के स्क्वेअर इज इक्वल टू काय असेल तर आर स्क्वेअर. मग जर के घेतला स्क्वेअर रूट घेतला तर के इज इक्वल टू काय भेटेल तर आर. मग जर तुम्ही या रिंग साठी घेतलं तर तुमचं रेडियस आणि के जो आहे तो एकाच डिस्टन्स वरती घ्यावा लागेल. का कारण की मास आतमध्ये प्रेझेंट नाही. ओके. तर पॉईंट झाला. हे झालं तुमचं रिंग साठी. आता पुढचा पॉईंट जो घेणार आहे तो कोणासाठी तर डिस्क साठी घेणार आहे. जास्त झालं तिकडे घेतो. ओके. पुढचा जो पॉइंट आहे सॉरी पुढचा जो पॉइंट आहे तो कोणासाठी घेणार तर मी डिस्क साठी घेणार आहे. आणि डिस्क साठी जर मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला तर तो असेल तुमचं एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2. हे लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केलेलं आहे. पण अकॉर्डिंग टू रेडियस ऑफ गायरेशन जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तो काय असेल तर एम के स्क्वेअर असेल. मग एम के स्क्वेअर इज इक्वल टू काय भेटायचं तुम्हाला एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2. एम काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. आणि हा पार्ट जो आहे डिस्कचा जर पार्ट घेतला तो कम्प्लिटली सॉलिड आहे. हा पूर्ण पार्ट कसा आहे तर सॉलिड आहे. ठीक आहे. एम कॅन्सल. मग के स्क्वेअर इज इक्वल टू काय राहिला तर आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2. याचा स्क्वेअर रूट घेऊन टाका. मग के इज इक्वल टू आरचं स्क्वेअर रूट आर स्क्वेअरचा आरच होणार पण 2चं नाही होणार मग काय आला तर रूट 2. क्लिअर आहे. मग आधीचं बॉडी जर घेतलं तर त्याचा तुम्ही डायरेक्टली शेवटच्या डिस्टन्स वरती मोमेंट ऑफ इनर्शिया घ्या किंवा के इज इक्वल टू आर डिवायडेड बाय रूट 2. मग या ठिकाणी के कुठेतरी असेल आणि तो किती असेल तर आर डिवायडेड बाय रूट 2 एवढी व्हॅल्यू जर घेतलं तर त्या पॉइंटला आणि पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असेल तर त्या रॅडियल डिस्टन्सलाच आपण काय म्हणू शकतो तर रेडियस ऑफ गायरेशन म्हटलं जातं. ठीक आहे. मग रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय तर एक प्रकारचं डिस्टन्सच आहे आणि त्या डिस्टन्सला तुमचा टोटल बॉडीचा मास कॉन्सन्ट्रेट झालेला असणार सो दॅट त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेमच असला पाहिजे त्या बॉडीला. त्यालाच काय म्हटलं जातं तर रेडियस ऑफ गायरेशन या ठिकाणी आपण म्हटलं. ठीक आहे. त्याची डेफिनेशन मी तुम्हाला लिहून देतो तर कन्सेप्ट सर्वांना समजले असेल व्हॉट इज रेडियस ऑफ गायरेशन. डाउन द डेफिनेशन ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन लिहा चला. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ए बॉडी. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ए बॉडी
about an axis of rotation is defined as radius of gyration of a body about an axis of rotation is defined as the radial distance of a point from the axis of rotation, radial distance of a point from the axis of rotation at which total mass of the body is assumed to be concentrated so that its moment of inertia about the given axis should be same as with its actual distribution of mass. Okay, ते आपण या ठिकाणी डिस्कस करू. According to definition, by definition, it is radial distance. That means I is equal to mk square. Radius moment of inertia नंतर नेहमी m आणि r स्क्वेअर च्या टर्म मध्ये घेतला जातो, पण आपण इथे डिस्टन्स किती घेतला तर k घेतला म्हणून k चा स्क्वेअर येणार आहे. पण रेडियस ऑफ गायरेशन म्हणजेच k आहे, म्हणजे m इकडे काय मल्टिप्लाय, इकडे काय करा तर डिवाइड करा. ठीक आहे, मग काय भेटेल तर k स्क्वेअर इज इक्वल टू I डिवाइडेड बाय m. काय झालं तर तुमचं इक्वेशन. पण k स्क्वेअर आला, मग नेक्स्ट स्टेप काय असेल तर याचं काय करा तर स्क्वेअर रूट घेऊन टाका. टेकिंग स्क्वेअर रूट जर घेतला तर k इज इक्वल टू अंडर रूट ऑफ काय भेटेल तर I डिवाइडेड बाय m. I इज द मोमेंट ऑफ इनर्शिया, m इज द मास ऑफ द बॉडी. आता याचं जर सपोज मी या साइड घेतलं तर व्हॉट इज k इज द रेडियल डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि डिस्टन्स कशामध्ये मेजर केला जातो मीटर मध्ये, तर याचा युनिट मीटर घेऊ शकता. किंवा जर तुम्हाला आणखी स्प्लिट करायचं तर बघा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काल घेतलेला आहे बरं का नाही, तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा युनिट आहे kg मीटर स्क्वेअर, राईट ना. आणि डिवाइड बाय m आहे म्हणजे तो kg झाला, मग kg काय आला कॅन्सल. मग मीटर स्क्वेअर आला पण कशामध्ये आला रूट मध्ये, रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होणार आहे म्हणजे फक्त आन्सर येणार काय तर मीटर येणार. क्लिअर आहे. मग आन्सर युनिट काय झालं त्याचं मीटर. म्हणजे तुम्ही या फॉर्म्युल्यावरून घेऊ शकता, नाही तर मग डायरेक्ट कॉन्स्टिट्यूट केली तरी चालेल. याचा युनिट ऑफ k इज मीटर. आणि सपोज तुम्ही त्याचं काय घेतलं डायमेन्शन घेतलं, डायमेन्शन ऑफ मोमेंट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन k, तर याचं डायमेन्शन येईल l⁻⁴ बाकी सर्व 0 राहील, m पण 0 आणि t⁻⁴ पण काय आला तर 0 झाला. आज आला तुमचा बेसिक फॉर्म्युला कोणाचा तर रेडियस ऑफ गायरेशनचा k. ओके, असा पॉईंट घ्यायचा त्या बॉडीसाठी, त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्या पॉईंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया दोन्हीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल तर सेम असेल. याचा अर्थ त्या बॉडीचं परत एक सेंटर ऑफ मास तुम्हाला k इतक्या डिस्टन्स वरती कुठेतरी भेटू शकतं. क्लिअर आहे. मग त्यालाच काय म्हटलं जातं तर रेडियस ऑफ गायरेशन म्हटलं जातं. नेक्स्ट पॉइंट घ्यायचा याच्यामध्ये फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशनचं फिजिकल सिग्निफिकन्स काय असणार आहे. जसं की आधी बघा लास्टच्या लेक्चरला आपण फिजिकल सिग्निफिकन्स बघितलं, पण कोणाचं घेतलं मोमेंट ऑफ इनर्शियाचं घेतलं. फिजिकली एक्झिस्ट होतं किंवा नाही, त्यामध्ये आपण कंपॅरिझन केलं कोणाचं तर लिनियर मोशनचं आणि दुसरं रोटेशनल मोशन. 3 पॉईंट आपण त्याच्यामध्ये घेतले होते आणि त्याच्यानुसार आपण सांगितलं लिनियर मोशन एक्झिस्ट होतोय, याचा अर्थ रोटेशनल मोशन मध्ये ज्या क्वांटिटी आहे त्या आपण काय तर फिजिकली एक्झिस्ट होणार. ओके, आता नेक्स्ट घ्यायचं आपल्याला फिजिकल सिग्निफिकन्स कोणाचं तर रेडियस ऑफ गायरेशनचं. आता याच्यात पहिला पॉईंट आहे, जर तुम्ही एखादी बॉडी घेतली फॉर गिवन बॉडी मास ऑफ बॉडी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. आता सर्वांना माहिती आहे
एखादी बॉडी घेतलं त्याचा मास कधीच बदलत नाही. मास ऑफ बॉडी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. मास रिमेन्स कॉन्स्टंट. मी पूर्ण वर्ड लिहित नाही, तर तुम्हाला वाटलं असतं ते पूर्ण डिटेल मध्ये लिहून देतो. ठीक आहे. मग फॉर अ गिवन बॉडी मास ऑफ बॉडी इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. आता याच्यामध्ये बघा, सपोज तुम्ही बॉडी घेतली, सपोज रिंग घेतला, बरं का नाही, आणि रिंगचा जो ऍक्सिस घेतला तो कुठून घेतला रे, तर तो घेतला तुम्ही सेंटर पासून. ओके. आणि याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया भेटला तो काय भेटला, तर mr² भेटला. राईट. mr² इतका भेटला. आणि सपोज रेडियस ऑफ गायरेशन घेतलं तर त्याच्यानुसार mk² आणि k ची व्हॅल्यू r भेटणार. सपोज ही ऍक्सिस तुम्ही सेंटरला न घेता तुम्ही कुठे घेतली, तर डायरेक्टली एंडला घेतली. म्हणजे काय आलं, ऍक्सिस ऑफ रोटेशनची पोझिशन काय झाली, तर चेंज झाली. परत त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr² भेटेल का रे तुम्हाला, नाही भेटू शकत, बरं की नाही. म्हणजे याचा अर्थ आता भेटणार नाही, कसं भेटणार नाही तर आपण पुढे डिस्कस करूच ते. ठीक आहे. पण सध्या समजून घ्या, जर तुम्ही ऍक्सिस ऑफ रोटेशन, पोझिशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन चेंज केलं, देन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑल्सो गोज ऑन चेंजिंग. इज दॅट क्लिअर. मग सेकंड पॉईंट घ्यायचं, इफ वी चेंज द ऍक्सिस ऑफ रोटेशन किंवा पोझिशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन, देन इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया ऑल्सो चेंज. मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज झाला म्हणजे mr² जागी दुसरंच काहीतरी येणार. मग के ची व्हॅल्यू आरच भेटेल का रे, नाही, तर ती पण काय तर चेंज होणार आहे. दॅट मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज, दॅट मीन्स रेडियस ऑफ गायरेशन ऑल्सो चेंज. हा दुसरा पॉईंट झाला. ठीक आहे. इफ वी चेंज द ऍक्सिस ऑफ रोटेशन, पोझिशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन, दॅट मीन्स मोमेंट ऑफ इनर्शिया ऑल्सो चेंज. मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज, त्याचाच अर्थ काय, तर रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू पण काय होणार, तर चेंज होणार. ठीक आहे. तर हा झाला तुमचा सेकंड पॉईंट. तो सेकंड पॉईंट तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. नाही समजत तर आपण परत एकदा डिस्कस करून घेऊ. आता तिसरा पॉईंट घ्यायचा आहे. तिसरा पॉईंट काय, तर रेडियस ऑफ गायरेशन कशावरती डिपेंड असतो, तर बॉडीच्या शेप वरती डिपेंड असतो, मास वरती डिपेंड असतो, साईज वरती डिपेंड असतो. कसं, तर बघा रिंगचं मास घेतलं तुम्ही, बघा रिंग जर घेतलं ना, रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा आहे, डिस्कचा घेतला तर वेगळा आहे. सेम साईजचं जरी घेतलं ना तरी वेगवेगळे भेटणार आहे. का, कारण त्याचा मास बदलतोय. एक हॉलो आहे आणि दुसरा कसा आहे तर सॉलिड आहे, बरं का नाही. मास बदलला तर बदलला, शेप बदलला. जर तुम्ही रिंगच्या जागी डिस्क घेतला, डिस्कच्या जागी स्पिअर घेतला, तर स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया परत बदलणार आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतोय म्हणजे के पण बदलणार आहे. कळलं का नाही. मोमेंट ऑफ इनर्शिया आणि के डायरेक्टली रिलेटेड आहे. क्लिअर आहे. मग के पण बदलणार आहे. म्हणजे हा मोमेंट ऑफ इनर्शिया कशावरती डिपेंड आहे, मास, साईज आणि शेप वरती डिपेंड आहे. आता याचा अर्थ अजून एक, समजा आता तिसरा पॉईंट घेतला, ऑलरेडी आपले 3 पॉईंट झाले. समजा आपण काय घेतला, तर चौथा पॉईंट घेतला. समजा तुमचं जर रेडियस ऑफ गायरेशन आहे, याची व्हॅल्यू कशी भेटली, तर रेडियस ऑफ गायरेशन इज लार्ज. ओके. रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू लार्ज आहे, याचा अर्थ जो आर आहे तो पण काय असेल, तर ऍट अ लार्ज डिस्टन्स असेल. क्लिअर आहे. ओके. रेडियस ऑफ गायरेशन याची व्हॅल्यू जर लार्ज असेल, याचा अर्थ काय, ही जी बॉडी घेतलेली आहे, कोणती पण बॉडी घ्या, सपोज तुम्ही डिस्क घेतलाय, कम्प्लिटली डिस्क घेतला, याच्यापासून जर घेतला तर लार्ज व्हॅल्यू आहे, म्हणजे हे जे पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन आहे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन, दॅट शुड बी ऍट अ लार्ज डिस्टन्स. क्लिअर आहे. जर रेडियस ऑफ गायरेशन इज लार्ज, दॅट इंडिकेट दॅट पार्टिकल इन दॅट बॉडी इज सिच्युएटेड ऍट अ लार्ज डिस्टन्स, किंवा क्लोज नसणार, ऍक्सिस पासून का असणार, तर लांब असणार ते. क्लिअर आहे. हा पॉईंट झाला. समजा रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू मी काय घेतली, तर स्मॉल घेतला. स्मॉल घेतला याचा अर्थ आर ची व्हॅल्यू पण काय असेल, तर स्मॉल असली पाहिजे, किंवा आर सोडूनच द्या, आर ची व्हॅल्यू स्मॉल. किंवा जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स कसं आहे तर स्मॉल आहे, याचा अर्थ हे जे पार्टिकल्स आहे ते पार्टिकल डायरेक्टली लांब नसणार आहे, ते कुठं असणार, तर क्लोज टू द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके. Small value of radius of gyration indicate that particles are closely located, and large value of radius of gyration indicate that particles are situated at a large distance. Okay. किंवा लांबच्या डिस्टन्स वरती ते असणार आहे, तर हे या ठिकाणी शो करतं. ठीक आहे. मग हे सर्व आपल्याला प्रॅक्टिकली दिसतंय तुम्हाला, बरं का नाही. जसं रेडियस ऑफ गायरेशन चेंज होणार आहे, पार्टिकल कमी झाले किंवा क्लोजली पॅक झाले, हे प्रॅक्टिकली तुम्ही ऑब्झर्व करू शकता. मग या प्रकारे तुम्हाला फिजिकल सिग्निफिकन्स याचं भेटू शकतं. ठीक आहे. म्हणजे टोटल तुम्हाला 5 पॉईंट लिहायचं, 5 पॉईंट लिहिले तर तुम्हाला 2 मार्क या ठिकाणी सहजरित्या भेटून जातील. ठीक आहे. लिहा. टायटल टाका, फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. क्वेश्चन विचारला जाईल, डिफाइन रेडियस ऑफ गायरेशन अँड स्टेट इट्स फिजिकल सिग्निफिकन्स. लिहा. फर्स्ट पॉइंट लिहा, physical significance of radius of gyration. First point, for a given body mass always remains constant. For a given body mass always remains constant.
सेकंड पॉइंट घ्या. इफ वी चेंज ऍक्सिस ऑफ रोटेशन किंवा पोझिशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन असं म्हणा. इफ वी चेंज द पोझिशन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन, position of axis of rotation, then the distance of particles also changes. Distance of particle also changes. Due to this, radius of gyration also change. Due to this, radius of gyration also change. चला थर्ड पॉइंट घ्या. The radius of gyration depends upon shape, size and mass of a given body. Radius of gyration depends upon shape, size and mass of a given body. Next, fourth point. For large value of radius of gyration, large for नका करू, large value of radius of gyration shows that the mass of particle or mass of body is distributed large distance from the axis of rotation. Large value of radius of gyration shows that mass of a body is distributed at large distance from the axis of rotation. Next point. लार्जच्या जागी आता स्मॉल करायचं फक्त. फिफ्थ पॉइंट. स्मॉल व्हॅल्यू ऑफ radius of gyration. Small value of radius of gyration shows that the mass of body is situated at small distance from the axis of rotation. Theorem of parallel axis. माईक बंद करायचा आहे, तुम्हाला अडचण येईल पुढे. ठीक आहे. थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस व्हेरी इम्पॉर्टंट आणि पेपरला 3 मार्कापर्यंत विचारला जाईल. ओके. आता थेरम ऑफ पॅरललच का म्हटलं जातं, त्या डायग्राम काढू आपण. त्या डायग्राम मधून तुम्हाला ते समजून जाईल. ठीक आहे. तर मी घेताना काय घेतलं, तर एक बॉडी घेतली. कोणती बॉडी, तर रिजिड बॉडी. कोणत्याही शेपची घेऊ शकता तुम्ही. रिजिड म्हटल्यावरती त्याला शेप नसतो, तर कोणत्याही शेपची तुम्ही ती बॉडी घेऊ शकता. आता या रिजिड बॉडीवरती सपोज मी काय घेतला, तर एक पॉइंट घेतला. बॉडीचा काय घ्यायचा आपल्याला, सेंटर ऑफ मास घ्यायचा. ओके. सर्वात पहिले आपण काय करू, तर सेंटर ऑफ मास घेतला. सेंटर ऑफ मास कशाने पेन केला, तर लेटर सी ने पेन केला. आणि या सेंटर ऑफ मास पासून मला काय करायचं, तर एक ऍक्सिस या ठिकाणी ड्रॉ करायचंय. एक ऍक्सिस या ठिकाणी ड्रॉ केलं. आता खालचा पार्ट त्याचा दिसणार नाही, मग तो काय करा, तर डॉटेड लाईनने रिप्रेझेंट करा. आणि त्याच्या खालचा पार्ट तुम्ही कंटिन्युअस, जे विजिबल आहे ते कंटिन्युअस लाईनने रिप्रेझेंट करायचं. आणि जे डॉटेड आहे ते काय करायचं, जे इनविजिबल आहे ते कशाने दाखवायचं, तर डॉटेड लाईन. आणि ही जी बॉडी आहे ते या ऍक्सिसच्या अराउंड का तर रोटेट होणार. आणि याचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला तर तो काय असेल, तर आयसी. आता आपल्याला माहित नाही आयसी किती आहे, तर आपण जनरली आयसी कन्सिडर करणार. ठीक आहे. आता ही जी बॉडी आहे, कोणती पण रिजिड बॉडी घ्या. बॉडी इज मेड अप ऑफ नंबर ऑफ पार्टिकल. खूप छोट्या छोट्या पार्टिकल पासून ती बनलेली असते. मग या बॉडीवरती मी काय घेतला, तर एक पॉईंट घेतला. सपोज तो पॉईंट काय घेतला, तर पी पॉईंट घेतला.
आणि ज्याचं मास किती असणार तर डीएम इतकं त्याचं मास असणार. डीएम का डी का बरं तर व्हेरी स्मॉल आहे बरं ना. बॉडीचा मास यम असणार तो कॅपिटल यम, पण एका छोट्या पार्टिकलचा मास घेते तो काय घेतला तर डीएम इतकं त्याचं मास घेतलं. आता या ऍक्सिस पासून तर त्या पार्टिकलचं जर मी डिस्टन्स घेतलं तर ते काय असेल रे, तर ते असते तुमचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता बॉडी तुमची या प्रकारे बरं का, अशी नाही बॉडी, असं जर असेल तर ही लाईन झाली तुमची आणि कोणत्याही पॉईंटचं डिस्टन्स घेतलं तर त्या लाईनला ती नेहमी कशी राहणार परपेंडिक्युलर राहणार. मग हा जो डिस्टन्स आहे हा काय झाला तर तुमचा परपेंडिक्युलर डिस्टन्स अँड दॅट परपेंडिक्युलर डिस्टन्स इज रिप्रेझेंटेड बाय लेटर आर. तर त्याला आपण कशा रिप्रेझेंट करतो तर आर ने रिप्रेझेंट करतो. कोणत्या पॉईंटचं तर सी पॉईंटचं, मग याला आपण आरसी घेऊ. क्लिअर आहे. व्हॉट इज आरसी? आरसी इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता आपल्याला काय करायचं रे बघा, वरती टायटल काय टाकलेलं आहे तर थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. आता ही जी सेंटर पासून पास होणारी लाईन आहे त्यालाच काय करा तर एक पॅरलल अजून एक ऍक्सिस तुम्ही ड्रॉ करा. तो कोणत्याही पॉईंटला घ्या. सपोज या ठिकाणी मी काय घेतला तर तो पॉईंट घेतला, सपोज तो काय घेतला ओ. तुम्ही या साईडला घेऊ शकता किंवा या साईडला. जरी ऍक्सिस या साईडला घेतला तर हा पॉईंट तिकडे घेऊन टाका, त्याच्या अपोजिट साईडला जिकडे तुम्ही उरली ऍक्सिस येतात. आता ही जी ऍक्सिस आहे तर ती पहिल्या ऍक्सिसला कशी आहे तर ती असणार आहे तुमची पॅरलल ऍक्सिस असणार. पहिली जी ऍक्सिस आहे त्याला कशी असणार तर पॅरलल असेल. म्हणून या थेरमला काय म्हटलं जातं तर पॅरलल ऍक्सिस थेरम. आणि याच्या अराउंड का आता बॉडी तुमची रोटेट होणार. पण ही जी ऍक्सिस आहे कोणत्या पॉईंट पासून पास होते ओ, म्हणून याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो काय घेतला तर आय सफिक्स ओ घेतला. क्लिअर आहे. असं तुमचा आयसी असेल आणि काय झाला तर तुमचा आयओ झाला. मोमेंट ऑफ इनर्शिया. आता ही बॉडी कशी आहे तर ही बॉडी आहे तुमची कंटिन्युअस बॉडी आहे बरं का नाही. आणि कंटिन्युअस बॉडी जर असेल, हा बंद करा माईक बंद करा. बॉडी जर कंटिन्युअस असेल तर कंटिन्युअस बॉडीसाठी मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम. जर मी आयसी घेतला तर आयसीचा जो फॉर्म्युला आहे तो इंटिग्रेशन राहील तुमचा, आणि इंटिग्रेशन याचं जे डिस्टन्स आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स ते काय तर आरसी आहे, आणि आरसी स्क्वेअर इंटू काय भेटेल तर डीएम भेटेल. सिमिलरली आता हा जो सेंटर पॉईंट आहे तो पण काय करायचा या पी पॉईंट सोबत काय करायचं कनेक्ट करायचा. दुसरी जी पॅरलल ऍक्सिस घेतलेली आहे त्याच्यापासून तर पी पर्यंत काय करा तर एक परपेंडिक्युलर या ठिकाणी ड्रॉ करा. आणि हे जे डिस्टन्स असेल ते काय असेल तर आर ओ कन्सिडर करू आपण. याला काय कन्सिडर करू तर आरसी झाला आणि उरलेले जे डिस्टन्स आहे ते काय घेतलं तर आर ओ घेतलं. ठीक आहे. एक ऍक्सिस घेतली तिकडून पास होते तर बॉडीच्या सेंटर पासून पास होते. ओके. आणि दुसरी बॉडी त्याला दुसरी एक ऍक्सिस घेतली ती सेंटर ऍक्सिसला कशी तर पॅरलल आहे, आणि त्या सेंटर पासून याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतलं पॉईंट पी चं. मग पहिल्या सी साठी असेल तो आर सी आणि याच्यासाठी काय घेतलं तर आपण आर ओ घेतला. ठीक आहे. आर ओ का असेल तर तुमचं परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल तो काय घेतला तर आपण आर ओ घेतला. असे दोन पॉईंट या ठिकाणी घेतले. आता हे जे दोन परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे त्याचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स घ्या, त्याला काय करा तर कनेक्ट करा. आणि हा जो सेंटर टू सेंटर डिस्टन्स आहे सपोज त्याला काय कन्सिडर केलं तर एच आपण या ठिकाणी कन्सिडर केलं. आता या केसमध्ये व्हॉट इज एच? एच असते तुमचं काय तर एच इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स. बघा आता एक लक्ष देऊ आपण थोडंसं डायग्राम कडे. समजा हे दोन ऍक्सिस आहे बघा, ही ऍक्सिस कोणून पास होते बॉडीच्या सेंटर पासून, आणि त्याला ही दुसरी ऍक्सिस कशी घेतली तर पॅरलल घेतली. क्लिअर आहे. आणि त्या दोन पॅरलल ऍक्सिस मध्ये दोन पॅरलल ऍक्सिसचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स मी कनेक्ट केलं. आता हे जे डिस्टन्स आहे कसं आहे रे तर या ऍक्सिसला कसं आहे परपेंडिक्युलर, सॉरी तर या दोघांना कसं येतं परपेंडिक्युलर ऍक्सिसला बरं का नाही. मग व्हॉट इज एच? एच इज नॉट अ डिस्टन्स ओनली, एच इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन दिस टू पॅरलल ऍक्सिस. या दोन पॅरलल ऍक्सिस मधलं कसं असणार तर परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार आहे. ठीक आहे. हा पॉईंट या ठिकाणी क्लिअर झाला. आता याच्यात थोडंसं कन्स्ट्रक्शन करायचं तुम्हाला. काय कन्स्ट्रक्शन करायचं ते कन्स्ट्रक्शन वाटलं तर मी डॉटेड लाईन रिप्रेझेंट करतो. तर पी पासून काय करा तर एक स्ट्रेट लाईन पुढे ड्रॉ करा, आणि हा जो ओसी आहे तो पुढे काय करा तर एक्सटेंड करा. हे दोन्ही एकमेकांना काय होणार तर इंटरसेक्ट होणार, आणि इथला जो अँगल तयार होणार तो किती असेल तर 90 डिग्रीचा अँगल तयार होईल. इज दॅट क्लिअर? तर या ठिकाणी जो अँगल तयार होणार आहे तो किती असणार तर 90 डिग्रीचा अँगल या ठिकाणी क्रिएट होणार. हा 7:45 झाले. 90 डिग्रीचा अँगल या ठिकाणी क्रिएट झाला. सिमिलरली आता जसं आपण आयसी ची व्हॅल्यू घेतला आर स्क्वेअर डीएम, तसं आयओ ची व्हॅल्यू काय राहील रे इंटिग्रेशन ऑफ याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स काय आहे आर ओ स्क्वेअर, आणि मास किती आहे तर डीएम इतकं. मग आयओ ची व्हॅल्यू काय असते तर
RO स्क्वेअर इंटू DM. तर ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करू, त्याची काही गरज नाहीये. आता या ठिकाणी लेबलिंग देऊ. हा झाला O पॉईंट, इथला C झाला, इथला P घेतला आणि त्याच्या पुढचा जो पॉईंट आहे तर इथला तुम्हाला वाटलं तो देऊ शकता, तुम्ही कोणताही देऊ शकता, त्याला काय अडचण नाहीये. सपोज तो पॉईंट काय घेतला तर मी सपोज D घेऊन टाकला, तुम्ही काही पण घ्या, काय अडचण नाही. O हा पॅरलल ऍक्सिस वाला आहे, C हा सेंटर वाला आहे, P हा एक पॉईंट घेतला आणि हा D काय घेतला तर परपेंडिक्युलर या ठिकाणी ड्रॉ केलं, ते आपण या ठिकाणी घेतलं. आता या केसमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं रे तर या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला. पहिला कोणता PDC हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. दुसरा कोणता PDO हा एक राईट अँगल ट्रायंगल. मग एक छोटा राईट अँगल ट्रायंगल तयार झाला आणि कोणता आहे तर मोठा राईट अँगल ट्रायंगल तयार झालाय. आणि अजून एक महत्वाचं, मोमेंट ऑफ इनर्शिया जर घेतला तर आरचा काय स्क्वेअर आहे, राईट ना, आरचा काय तर स्क्वेअर आहे. तर ते पण तुम्ही या ठिकाणी म्हणजे स्क्वेअर घ्यायचा आहे आणि राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे आपण कोणता थेरम यूज करू शकतो तर पायथागोरस थेरम या ठिकाणी यूज करू शकतो. ठीक आहे, तर तोच आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आणि पुढे आपण डेरिव्हेशन कंटिन्यू करणार. त्याच्या आधी C पासून तर D पॉईंट यापर्यंत एक डिस्टन्स राहील आणि हा सेंटरच्या राईट साईडला आहे म्हणजे सेंटरच्या लेफ्ट साईडला पण असणार. मग हे जे डिस्टन्स आहे ते सपोज मी काय घेतलं X, तुम्ही काही पण घ्या, XY जे तुम्हाला घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता. ओके, या ठिकाणी आता डायग्राम कंप्लीट झालेली. आता आपण डेरिव्हेशन स्टार्ट करू. पहिला हा ट्रायंगल घेतो PDC, छोटा ट्रायंगल घ्या, इन ट्रायंगल PDC आणि मेजर ऑफ अँगल PDC जर घेतला तर तो किती असेल तर 90 डिग्री असेल आणि 90 डिग्री जर असेल तर आपण यूज करू शकतो पायथागोरस थेरम. काय रे पायथागोरस थेरम, तर हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर. मग हायपोटेनियस काय आहे तर तो आहे CP, मग CP स्क्वेअर झाला हायपोटेनियस CP. फर्स्ट साइड इज CD स्क्वेअर, सेकंड साइड इज PD, तर त्याचा काय करू आपण स्क्वेअर करू. ओके, आता याच्यामध्ये व्हॅल्यू बघा, CP ची व्हॅल्यू दिलेली RC, ओके, CD ची व्हॅल्यू आहे X, ती पण पुट करू शकतो, पण PD ची व्हॅल्यू दिलेली आहे का, नाही दिलेली, बरोबर का नाही, म्हणजे याच्यात एक व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, बरोबर का नाही, मग ती तशीच राहू द्या. ओके, ते इक्वेशन तसंच राहू द्या. सपोज या इक्वेशनला आपण काय कन्सिडर केलं तर इक्वेशन नंबर 1 कन्सिडर केलं. आता सिमिलरली दुसरा एक ट्रायंगल घेऊ जो मोठा राईट अँगल ट्रायंगल, कोणता PDO, हा ट्रायंगल घेऊन टाकू. सिमिलरली इन ट्रायंगल PDO मेजर ऑफ अँगल PDO किती असणार तर 90 डिग्री. अगेन युझिंग पायथागोरस थेरम. काय पायथागोरस थेरम, हायपोटेनियस इज OP चा स्क्वेअर होणार इज इक्वल टू फर्स्ट साइड स्क्वेअर, फर्स्ट साइड सपोज मी काय घेतला तर OD चा स्क्वेअर प्लस आणि सेकंड साइड काय तर PD स्क्वेअर. इज दॅट क्लिअर. तर आपण सेकंड याच्यात पण पायथागोरस थेरम यूज केलं मोठ्या ट्रायंगल साठी. पण बघा बाळांनो, जर तुम्ही OD जर घेतला, OD हा डायरेक्ट घेतला तर ODच्या मध्ये एक पॉईंट आहे C, म्हणजे OD ला कसं लिहू शकता तुम्ही, ODच्या जागी कसं लिहू शकता तर एक OC आणि दुसरा उरलेला पार्ट काय तर CD, राईट ना. मग OD इज इक्वल टू काय असणार तर OC प्लस CD, मग ODच्या जागी ते टाकून देऊ. मग काय भेटेल रे, OP स्क्वेअर इज इक्वल टू OD इज रिप्लेस बाय OC प्लस CD, त्याचा काय करायचा स्क्वेअर आणि प्लस करायला तर PD स्क्वेअर. इथं रिझन द्या, O आणि D च्या मध्ये कोणता पॉईंट आहे C, मग O आणि D च्या मध्ये C पॉईंट आहे. बिटवीननेस प्रॉपर्टी या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता. आता पुढे जर तुम्ही कंटिन्यू केलं तर पुढे काय होईल, तर या ठिकाणी तुम्हाला एक फॉर्म्युला यूज करायला, कोणता A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर. A म्हणजे OC असेल आणि B म्हणजे काय असेल तर CD, त्याचा ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करू शकता. A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर. माझा OP स्क्वेअर, याचा स्क्वेअर करा OC स्क्वेअर प्लस 2 टाइम्स OC इंटू CD. A प्लस B चा स्क्वेअर ना, A स्क्वेअर प्लस 2AB, A स्क्वेअर प्लस 2AB आणि प्लस B स्क्वेअर म्हणजे काय तर CD स्क्वेअर आणि प्लस करायला तर तुमचा PD स्क्वेअर. इज दॅट क्लिअर, ते समजलं असेल. ओके, पण बघा याच्यात OP ची व्हॅल्यूज वगैरे सर्व माहिती आहे, पण जर तुम्ही ऑब्झर्व केले या इक्वेशन मध्ये लास्टचे दोन टर्म्स बघा, काय CD स्क्वेअर दिसला इथं, CD स्क्वेअर आणि अजून एक PD स्क्वेअर आहे, पण CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर याची व्हॅल्यू असते CP स्क्वेअर. मग हे जे लास्टचे दोन टर्म्स आहे ते काय करू तर आपण डायरेक्टली कॅन्सल करून टाकू आणि या लास्टच्या टर्मच्या जागी आपण काय करू शकतो तर CP स्क्वेअर, पहिल्या राईट अँगल ट्रायंगल नुसार आपण ते फाईन केलेलं आहे. ठीक आहे, मग इक्वेशन भेटेल तुम्हाला OP स्क्वेअर इज इक्वल टू OC स्क्वेअर प्लस 2 टाइम्स OC इंटू CD आणि या दोन टर्मच्या जागी मी काय करणार तर प्लस CP स्क्वेअर लिहिणार
आणि कुठून आलं तर हे आलं फ्रॉम इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 वरून तुम्ही हे लिहू शकता. तर इथपर्यंत आपण कंटिन्यू केलं. ठीक आहे. आता याच्यामध्ये काम राहिलं आपलं फक्त आता ज्याच्या ज्याच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ते आपण या ठिकाणी पुट करून देऊ आणि नसेल माहित तर ते आपण पुन्हा सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे. हेच इक्वेशन आता मी पुढे कंटिन्यू करतो. ओपी ची व्हॅल्यू माहिती आहे. डायरेक्ट लिहू का? डायरेक्ट लिहितो आता मी. ओपी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे तर ती या ठिकाणी आपण किंवा मग इक्वेशन परत तिथं कंटिन्यू करतो. मग काय राहिलं देअरफॉर ओपी स्क्वेअर इज इक्वल टू ओसी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स 2 इंटू ओसी इंटू सीडी आणि लास्टचा काय आहे तर लास्टचा आन्सर लास्टचा आहे तुमचं सीपी स्क्वेअर. ओके. तेच इक्वेशन मी परत कंटिन्यू केलं म्हणजे त्याच्या खाली आपण बरोबर लिहू. ठीक आहे. आता याच्यात जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ओपी ची व्हॅल्यू दिलेली बघा मला. ओपी ची व्हॅल्यू काय आरओ तिथं टाकू शकतो. ओसी ची पण व्हॅल्यू आहे एच. पुढे ओसी आहे एच आणि सीडी आहे का रे? सीडी पण आहे एक्स आहे राईट ना. आणि राहिला काय तर सीपी ची व्हॅल्यू काय तर आरसी. म्हणजे या इक्वेशन मध्ये सर्वच टर्म तुमच्याकडे अवेलेबल आहे. बरं की नाही. मग प्रत्येकाची आपण काय करणार या ठिकाणी व्हॅल्यू पुट करून देणार. मग आपलं स्टँडर्ड इक्वेशन या ठिकाणी आपल्याला भेटून जाईल. मग व्हॉट इज ओपी तर ओपी ची व्हॅल्यू पुट करा. ती काय तर आर सफिक्स ओ त्याचा स्क्वेअर. ओसी ची व्हॅल्यू आहे एच टाकून द्या एच स्क्वेअर. पुढे प्लस 2 ओसी आहे तुमचा एच आणि सीडी काय आहे तर सीडी ची व्हॅल्यू आहे एक्स प्लस सीपी ची व्हॅल्यू काय तर आरसी त्याचं काय करा तर स्क्वेअर करून द्या. प्रत्येकाची व्हॅल्यू जी आपल्या फिगर मध्ये आहे तिथे फिगर मधली व्हॅल्यू काय केली तर आपण या ठिकाणी पुट करून टाकली. क्लिअर आहे. पण बघा जर तुम्ही याला मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर पहिला फॉर्म्युला बघा आयसी इज इक्वल टू काय इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम राईट. आणि इकडे आयओ जर घेतला तर तो आहे इंटिग्रेशन आर ओ स्क्वेअर डीएम राईट. मग या ठिकाणी आर ओ स्क्वेअर पण आहे आरसी स्क्वेअर पण आहे. फक्त काय नाही तर डीएम नाही. मग काय करा प्रत्येक टर्मला राईट साईड आणि लेफ्ट साईडला डीएम ने काय करा तर मल्टिप्लाय करून घ्या. ओके. मग पुढची स्टेप मल्टिप्लाइंग बाय डीएम. मल्टिप्लाइंग बाय डीएम ने काय करा तर मल्टिप्लाय करा. मग काय भेटेल बघा आर ओ स्क्वेअर आणि आर आयला डीएम इज इक्वल टू एच स्क्वेअर त्याला पण डीएम ने मल्टिप्लाय करायचं प्लस 2 टाइम्स एच इंटू एक्स त्याला पण डीएम ने मल्टिप्लाय करायचं प्लस आरसी स्क्वेअर त्यालाही मल्टिप्लाय करायचं कशाने तर डीएम ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे प्रत्येक इच अँड एव्हरी टर्मला आपण काय केलं तर डीएम ने मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके. पण अजून एक राहिलं काय इंटिग्रेशन. मग सर्व साईडला काय करायचं इंटिग्रेशन घेऊन टाका. ओके. सर्वकडे काय करायचं तर इंटिग्रेशन घेऊन टाका. मग जर घेतलं इंटिग्रेशन तर इंटिग्रेशन ऑफ करायचं तर आर ओ स्क्वेअर डीएम या ठिकाणी पण इंटिग्रेशन घेता येईल. इंटिग्रेशन ऑफ एच स्क्वेअर डीएम याला पण इंटिग्रेशन घ्या सेपरेटली आणि प्लस मध्ये इंटिग्रेशन देऊ शकता तुम्ही. ठीक आहे. काय अडचण नाही. आर आयला 2h एक्स इंटू डीएम आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ करायला तर आरसी स्क्वेअर डीएम. काय केलं जे इक्वेशन आलेलं आहे त्याला डीएम ने मल्टिप्लाय केलं आणि पुढच्या स्टेप मध्ये सर्वांना काय केलं तर इंटिग्रेशन घेऊन टाकलंय. आता इंटिग्रेशन घेतल्यानंतर बघा इंटिग्रेशन त्याचंच घेता येतं जे टर्म्स व्हेरिएबल आहे राईट ना. जे कॉन्स्टंट आहे त्याचं इंटिग्रेशन घेता येणार नाही. मग या ठिकाणी आपण ऍज इट इज लिहू आर ओ स्क्वेअर डीएम ऍज इट इज लिहिला. एच काय रे एच इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन दिस टू पॅरलल ऍक्सिस. आणि एकदा काही दोन पॅरलल ऍक्सिस तुमचे फिक्स झाले. हा एक पॅरलल ऍक्सिस आहे आणि हा एक बरं का नाही. ओ पासून पास होतोय हा सी पासून. या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते आहे तुमचं एच आहे. या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते काय तर एच आहे. ओके. तर या दोघांमधलं डिस्टन्स एच आहे आणि एकदा का तुम्ही ओ पॉईंट पासून होणारी ऍक्सिस फिक्स केली आणि सी पासून होणारी ऍक्सिस फिक्स केली तर हा एच जो डिस्टन्स आहे तो कधी चेंज होणार. कधी चेंज होईल जर तुम्ही ओ पॉईंट चेंज केला किंवा सी पॉईंट चेंज केला. क्लिअर आहे. तोपर्यंत आता सध्याच्या फिगर मध्ये एच सी आणि ओ पॉईंट चेंज होणार नाही. दॅट मीन्स एच रिमेन्स कॉन्स्टंट. तर त्या केसमध्ये काय होणार तर एच ची व्हॅल्यू जी आहे ती कशी राहणार तर कॉन्स्टंट राहील. ओके. मग आपण या केसमध्ये एच कॉन्स्टंट आहे त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊन टाकू. मग या केसमध्ये काय राहणार तर एच स्क्वेअर आणि इंटिग्रेशन मध्ये राहिला डीएम प्लस 2 कॉन्स्टंट आहे एच कॉन्स्टंट आहे त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर 2h इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएम. आता तुम्ही म्हणाले एक्स ची व्हॅल्यू कशी बदला तर हा पी पॉईंट तुम्ही कुठे घेऊ शकता बॉडीवरती. पी इथे घेतला तर एक्स कमी होणार. पी इकडे घेतला तर एक्स व्हॅल्यू वाढणार आहे. म्हणजे एक्स कसा आहे तर व्हेरिएबल त्याची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. क्लिअर आहे. अकॉर्डिंग टू पोझिशन ऑफ पी ची पोझिशन तुम्ही त्या पार्टिकलच्या मासची पोझिशन जर बदलली त्यानुसार काय होणार तर एक्स ची व्हॅल्यू बदलणार. मग तो कॉन्स्टंट नाही मग त्याला इंटिग्रेशन मध्ये टाकावं लागेल. प्लस
इंटिग्रेशन ऑफ करायला तर आर सी स्क्वेअर डीएम, तर हा टर्म्स आपण ऍज इट इज लिहून टाकले. क्लिअर आहे. आता पुढे बघा, हा जो सी आहे हा काय आहे, व्हॉट इज सी? सी इज द बॉडीचा सेंटर ऑफ मास आहे. सेंटर ऑफ मासचा अर्थ काय, तर बॉडीला या सी पॉईंट या ऍक्सिसला जर मी असं कट करून टाकलं, त्या ऍक्सिस पासून त्याला कट केलं, तर राईट साईडला जेवढे मास राहील तेवढेच काय असणार, तर लेफ्ट साईडला मास राहील. बरोबर आहे की नाही. आता हे जे डिस्टन्स आहे तर राईट साईडचं आपण इकडचं प्लस घेतलं तर इकडचं काय असणार, तर मायनस. मग इंटिग्रेशनचा अर्थ काय असतो, तर ऍडिशन. आणि ऍडिशन समजू इकडे आला तुमचा 2 मीटर आणि तिकडचा घेतला तर -2 घेणार आपण. सेमच राहणार ना, कारण इकडचं पण तेवढंच आहे, तिकडचं पण तेवढंच आहे आणि डिस्टन्स पण तेवढंच असणार. सेंटर ऑफ मास आहे म्हणजे मासेस इक्वली डिस्ट्रीब्युट होणार आहे. मग या दोघांची जे ऍडिशन आहे ती किती येणार, तर 0 येणार. म्हणजे याचा अर्थ काय, तर इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएम याची व्हॅल्यू काय असली पाहिजे, तर 0 असली पाहिजे. ठीक आहे. तर ती व्हॅल्यू आपण काय करू, तर पुट करून टाकू. मग ही टर्म ऍज इट इज लिहिली, इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम इज इक्वल टू एच स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ डीएम प्लस 2 टाइम्स एच. तो तसाच लिहिला, पण याची जी व्हॅल्यू आहे ती काय घेतली, तर पूर्ण 0 घेतली. आणि जी लास्टची टर्म आहे इंटिग्रेशन ऑफ आर सी स्क्वेअर डीएम त्याची व्हॅल्यू या ठिकाणी आपण घेऊन टाकली तशी. ठीक आहे. तर या केसमध्ये हिअर इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएम इज इक्वल टू काय असेल, तर 0. वाय? बिकॉज सी पॉइंट इज ऍट द सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मासला आहे म्हणून बाकीचे जे टर्म्स आहे ते काय होणार, तर तुमच्या कॅन्सल होऊन जाणार. ठीक आहे. मग 0 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे, 0 येणार आहे. मग एक फायनल इक्वेशन लिहून टाका आणि त्याला अरेंज करा. मग आपलं पॅरलल ऍक्सिस थेरम या ठिकाणी होऊन जाईल. आर स्क्वेअर डीएम ऍज इट इज फर्स्ट टर्म आणि एच स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ डीएम. एक काम करा, तो आर सी स्क्वेअर पहिले लिहून टाकू, काय अडचण नाही. प्लस मध्ये काय फरक पडत नाही. ठीक आहे. ही टर्म आधी लिहिणार आहे मी. इंटिग्रेशन ऑफ काय असेल, तर आर सी स्क्वेअर डीएम. ही पूर्ण टर्म 0 झाली. मग लास्टचा टर्म करायला तर इंटिग्रेशनच्या बाहेर एच स्क्वेअर आणि इंटिग्रेशन मध्ये करायला तर डीएम. ओके. व्हॉट इज आर स्क्वेअर डीएम? Integration of r square dm is IO. That means moment of inertia of a point about an axis passing through O point. O point पासून पास होणाऱ्या moment of inertia. इंटिग्रेशन ऑफ आर सी स्क्वेअर डीएम याची व्हॅल्यू काय असेल, आयसी. मग या पूर्ण टर्मच्या जागी मी काय टाकू शकतो, तर आयसी टाकू शकतो. प्लस आर आय ला एच स्क्वेअर आणि इंटिग्रेशन ऑफ डीएम. व्हॉट डीएम? डीएम इज द मास ऑफ दिस पार्टिकल. आणि इंटिग्रेशन म्हणजे काय, ऍडिशन, सर्वांची ऍडिशन. मग प्रत्येकाची अशा पॉईंटची सर्व पॉईंटची जर मी ऍडिशन केली प्रत्येक पार्टिकलच्या मासेची, तर मला काय भेटेल, तर टोटल मास ऑफ द बॉडी. कळलं ना. इंटिग्रेशन ऑफ डीएम, डीएमचा आन्सर फक्त एम येणार आहे, पण ते इंटिग्रेशन काय लागेल 0 टू कॅपिटल एम, म्हणजे आन्सर काय नाही, तर फक्त एम येणार आहे. ओके. मग इंटिग्रेशन म्हणजे सर्वांची ऍडिशन आणि छोट्या छोट्या पार्टिकलची जर ऍडिशन करत गेलं तर पूर्ण बॉडीचं मास भेटणार आहे. मग त्या बॉडीचं मास जे आहे ते काय घेतलं, तर आपण कॅपिटल एम. रिझन घ्या वाटलं सर, इंटिग्रेशन ऑफ डीएम इज इक्वल टू capital M. What is capital M? Capital M is the mass of the body. बॉडीचं टोटल मास या ठिकाणी असेल. इज दॅट क्लिअर? मग याला फक्त अरेंज करून घ्या. मग काय असेल, तर IO इज इक्वल टू IC. फक्त लिहिताना पहिले विदाउट स्क्वेअर टर्म, अरेंज करताना पहिले विदाउट स्क्वेअर वाली राहते, नंतर स्क्वेअर, नंतर क्यूब, या सिक्वेन्सने आपण अरेंज करतो. मग पहिले एम लिहून टाका आणि नंतर काय करा, तर एस स्क्वेअर करून टाका. मग हे झालं तुमचं काय, तर पॅरलल ऍक्सिस थेरम. आता या पॅरलल ऍक्सिस थेरमचं स्टेटमेंट काय तर ते समजून घेऊ. ठीक आहे. आयओ म्हणजे काय, असा बॉडीचा असा पार्ट, ओ पार्ट, बरं की नाही, ज्या ठिकाणी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला. मग द मोमेंट ऑफ इनर्शिया ऍट एनी पॉइंट विच इज पॅरलल टू द एक्स ऍक्सिस. ओके, सॉरी, पॅरलल टू ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. मग मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस passing through point O, any point O parallel to the axis which is passing through the center is equal to the sum of moment of inertia of a body passing through its center of mass and product of mass of the body and square of its perpendicular distance between that two parallel axis. सिंपल लँग्वेज मध्ये कोणत्याही पॉइंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा जो बॉडीच्या सेंटर पासून पास होणाऱ्या ऍक्सिसला पॅरलल आहे. हे बरोबर असणार आहे कशाचं, याच्या सम बरोबर. कोणाचं सम आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा जी बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया कडून पास होतं तर बॉडीच्या सेंटर पासून, आणि दुसरं काय तर प्रोडक्ट घेतलाय कशाचं, तर बॉडीचं मास आणि एच म्हणजे काय तर दोन ऍक्सिस मध्ये परपेंडिक्युलर डिस्टन्स त्याचं स्क्वेअर. क्लिअर आहे. मग एच म्हणजे त्याचं काय असणार, तर स्टेटमेंट असेल. मग स्टेटमेंट तुम्हाला लर्न करायची काही गरज नाहीये, जे तुम्हाला दिसतंय तेच तुम्हाला या ठिकाणी लिहिणं गरजेचं असेल. The moment of inertia in bracket IO of a body about any axis
is equal to the sum of moment of inertia in bracket IC about a parallel axis passing through its center of mass and the product of mass of the body and square of its perpendicular distance between two parallel axes. ओके, एच का असेल तर स्क्वेअर ऑफ इट्स दोन ऍक्सिस मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स. क्लिअर आहे. आणि त्याचा स्क्वेअर करायचा आणि ब्रॅकेट मध्ये एम एस स्क्वेअर केला तरी चालेल, म्हणजे स्टेटमेंट तुम्हाला समजून जाईल प्रॉपरली. ठीक आहे, तर हे झालं तुमचं स्टेटमेंट. स्टेटमेंट झाल्यानंतर त्याच्या खाली लिहा दॅट इज आयओ इज इक्वल टू आयसी प्लस एम एस स्क्वेअर. एक्स डीएम या ठिकाणी एक्स डीएक्स नाही, इथे लिहिलं बघा एक्स डीएम इज इक्वल टू 0. तिथे ते बाय मिस्टेक एक्स होऊन गेला, तो रायटिंग मिस्टेक आहे. थेरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. आता बघा थेरम ऑफ परपेंडिक्युलर घेतलं, आधीच्या ह्याच्यात बघा पॅरलल ऍक्सिस होता, तर एक सेंटर पासून घेतलं आणि त्याला दुसरी पॅरलल ऍक्सिस घेतली, ओ पॉइंट पासून पास होणार आहे. ठीक आहे, आणि स्टेटमेंट काय होतं तर कोणत्याही ऍक्सिस पासून पास होणारा मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वल असणार आहे सम ऑफ कशाच्या, तर जो सेंटर पासून पास होत आहे आणि पहिल्या ऍक्सिसला पॅरलल असेल त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि प्रोडक्ट असणार आहे बॉडीचं टोटल मास आणि त्याच्या परपेंडिक्युलर डिस्टन्सच्या स्क्वेअर इतकं. राईट ना, तरी आपलं स्टेटमेंट झालं होतं, ते होतं आपलं पॅरलल ऍक्सिस थेरम. आता याचं आपल्याला परपेंडिक्युलर, सर्व ऍक्सिस कशा असते तर परपेंडिक्युलर असेल. परत घेताना तुम्हाला काय करायचं तर परत एकदा एक रिजिड बॉडी घ्या, कोणत्याही शेपची घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, रिजिड बॉडी. आता याचा काय करा तर सेंटर ऑफ मास घ्या. सपोज तो सेंटर ऑफ मास आपण या ठिकाणी घेतला, तो सी निरपिंग केला. आता याच्यात काय घेतलं तर या सेंटर पासून पास होणारी एक लाईन या ठिकाणी मी ड्रॉ केलं. ओके, सेंटर पासून पास होणारी काय घेतली तर एक लाईन या ठिकाणी मी पास केली आणि याच्या अराउंड जी बॉडी रोटेट होणार आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल तर आयसी का घेतलं. ओके, आयसी कोणता पण असेल तुमचा सी पॉईंटचा. त्यानंतर आणखीन एक ऍक्सिस घेऊ, सी काय असेल तर या सेंटर पासूनच पास होते आणि ही जी आहे या ऍक्सिसला कशी असणार तर ती असणार आहे याला परपेंडिक्युलर आहे का, परपेंडिक्युलर. ओके, तर ही ऍक्सिस घेतली आपण परपेंडिक्युलर ऍक्सिस, ती याच्यातून काय होते तर पास होते. मग पहिल्या ऍक्सिसला ही जी दुसरी ऍक्सिस पास होते, म्हणजे बघा पहिल्या केसमध्ये बॉडी अशी रोटेट होत होती अशी, आता अशी पास झाली म्हणजे बॉडी अशी रोटेट होणार आहे. कळलं का नाही, पहिले अशी रोटेट होत होती, कळलं का नाही, असं या प्लेन मध्ये असं पास होतं ना ऍक्सिस, मग अशी प्लेन रोटेट होती. आता ही ऍक्सिस अशी पास होत आहे म्हणजे बॉडी अशी रोटेट होणार. कळलं का नाही, आणि किंवा अशी जर गेली तर बॉडी अशी रोटेट होणार. क्लिअर आहे, म्हणजे तुम्ही ऍक्सिस कुठूनही पास करू शकतात, बॉडी त्या प्रकारे का ना तर रोटेट होणार. पहिल्या ऍक्सिसला दुसरी ऍक्सिस कशी आहे तर परपेंडिक्युलर आणि याच्या अराउंड का ना तर तुमची बॉडी रोटेट होणार. मग या प्रकारे घेतलं. ठीक आहे, अजून एक ऍक्सिस घेऊ आपण. बघा हे जर घेतलं तर फक्त 2 डायमेन्शन मध्ये झाला. हा पहिला ऍक्सिस समजा वाय ऍक्सिस घेतलं आणि कोणती घेतली तर एक्स ऍक्सिस, हे दोन्ही कसे एकमेकांना परपेंडिक्युलर. पण नॉर्मली आपण जर घेतलं तर 3 ऍक्सिस घेऊ शकतो, एक्स वाय आणि झेड. मग तिसरं पण ऍक्सिस या ठिकाणी आपण डिस्क्राईब करू. ठीक आहे, मग एक्स असा असेल, वाय असा असेल तर तिसरा झेड असा असणार आहे. ठीक आहे, तर ते पण आपण या ठिकाणी घेऊन टाकू. मग एक तिसरा ऍक्सिस घेतो मी, हा एक ऍक्सिस. हे तीनही ऍक्सिस एकमेकांना कसे आहेत तर परपेंडिक्युलर आणि याच्या अराउंड जर बॉडी घेतली तर या प्रकारे ती का तर रोटेट होणार. मग काय आले तर रोटेशनची त्याची डायरेक्शन झाली. ही फक्त डायरेक्शन दाखवण्यासाठी आपण त्या ठिकाणी काय घेतलं तर ऍरो घेतला. सपोज हा ऍक्सिस घेतला आपण, कोणता ऍक्सिस घेतला तर दिस इज एक्स ऍक्सिस. हा काय घेऊ तर सपोज मी काय घेतला तर वाय ऍक्सिस घेतला आणि सपोज इकडचा कोणता घेतला तर तो घेतला आपण सपोज झेड ऍक्सिस. मग जो आयसी असेल तोच काय असेल रे तर तो असेल आय झेड. आणि हा जर घेतला तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय भेटेल तर आय एक्स आणि याचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला तर तो काय भेटेल तर तुम्हाला आय वाय भेटेल. ठीक आहे, मग प्रत्येक ऍक्सिस वरती आपण त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया ठिकाणी देऊन टाकलेला आहे. ठीक आहे, आता या प्लेन मध्ये, आता याच्यामध्ये घेताना तुम्हाला लॅमिना घ्यायचंय, प्लेन लॅमिना घ्यायचं. प्लेन लॅमिना याचा अर्थ काय, कोणताही ऑब्जेक्ट जो दोन डायमेन्शन मध्ये घेऊ शकतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही लास्ट लेक्चरला रिंग घेतलेलं आहे, रिंग 2 डायमेन्शन मध्ये येऊ शकतो, बरं का नाही, म्हणजे त्याला लॅमिनार घेऊ शकता तुम्ही, लॅमिनार बॉडी, द बॉडी विच इज डिस्क्राईब बाय 2 डायमेन्शन ओनली, बरं का नाही, तर त्याला आपण लॅमिनार बॉडी म्हणू शकतो. रिंग असेल, डिस्क असेल, पण तुम्ही स्पियर नाही घेऊ शकत, तर स्पियरला डिस्क्राईब करण्यासाठी 3 डायमेन्शन. क्लिअर आहे, मग स्पियर सोडून बाकी सर्व याच्यासाठी तुम्ही हा थेरम यूज करू शकता. 2 बॉडी
2 डायमेन्शन मध्ये जेवढ्या बॉडीज आहेत लॅमिनार बॉडी त्यासाठी तुम्ही एक घेऊ शकतात या ठिकाणी. मग आता या केसमध्ये मी काय घेतला तर एक पॉईंट घेतला. सपोज हा पॉईंट कोणता घेतला तर पी आणि त्याचं जे मास आहे ते किती घेतलं तर डीएम इतकं त्याचं मास घेतलं. आता काय करायचं तर या पॉईंट पासून याला काय करा तर एक बघा या एक्स ऍक्सिसला काय करा तर एक पॅरलल लाईन या ठिकाणी ड्रॉ करा जो पी पॉईंट पासून काय होतं तर पास होतं. या ठिकाणी मी पॅरलल लाईन या ठिकाणी ड्रॉ केली. ओके, पॅरलल लाईन तुम्हाला ड्रॉ करायचं आहे जी पी पासून पास होते. या एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन तुम्हाला ड्रॉ करायची. दुसरं काय करा तर ही जी वाय ऍक्सिस आहे त्या वाय ऍक्सिसला पण काय करा तर एक पॅरलल लाईन या ठिकाणी ड्रॉ करा. वाय ऍक्सिसला पण काय केलं तर एक पॅरलल लाईन. आता आपण कन्स्ट्रक्शन करतोय तर तुम्ही ते डॉटेड लाईनने रिप्रेझेंट केलं तरी चालेल किंवा कंटिन्युअस लाईनने रिप्रेझेंट केलं तरी चालेल. ओके, आता सपोज हा पॉईंट काय घेतला सी पॉईंट घेतला तर तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता त्याला ए बी सी असं नाव दिलं तरी चालेल. सपोज हा ए पॉईंट घेतला इथला पी ए आणि इथला काय घेतला तर बी पॉईंट घेतला. ए आणि बी असे 2 पॉईंट आपण घेतलेले. आता सी ए कोणत्या ऍक्सिस वरती रे तर सी आहे तुमचा एक्स ऍक्सिस म्हणजे हा जो सी आहे त्याला काय कन्सिडर करू एक्स कन्सिडर करू एक्स डिस्टन्स आहे. आणि हा जो बीसी आहे तो कोणत्या ऍक्सिस वरती वाय म्हणजे जे डिस्टन्स आहे ते काय घेतलं तर वाय. जर हा वाय असेल तर एपी तो पण काय असेल तर वाय. हा तुमचा काय झाला तर एक रेक्टँगल झाला असा प्लेन आहे बरं का एक झेड ऍक्सिस अशी सरळ म्हणजे हा रेक्टँगल झाला तुमचा कळलं का नाही. तर तो ये नसेल तुमचं काय पॅरलोग्राम नसणार आहे. पॅरलोग्राम नाही तर तिरपा नाही तो सरळ आहे कळलं का नाही. पण आपल्याला 3 डायमेन्शन मध्ये काढता येत नाही म्हणून तो थोडासा बेंड करून घेतलाय तर तुम्हाला पॅरलोग्राम तो दिसेल पण पॅरलोग्राम नाही येतो तर तो काय तर रेक्टँगल आहे. ओके, जर हा रेक्टँगल असेल तर हा एक्स आहे तर इथलं पण डिस्टन्स काय असेल एक्सच असेल कळलं का नाही. कारण की रेक्टँगलच्या अपोजिट साईड कशा असतात तर सेम असतात कॉन्ग्रंट असतात. ठीक आहे, मग हा जर रेक्टँगल असेल तर इथला जो अँगल असेल तो किती असेल 90 डिग्री. इथला पण अँगल कसा असेल तर 90 डिग्री कळलं का नाही. सर्व जे अँगल भेटणार ते कसे भेटते तर 90 डिग्री. अजून एक काम करू सी पासून तर मी डायरेक्टली काय करणार तर पी पर्यंत काय करणार तर डिस्टन्स घेणार. ओके, ये ऍक्सिस पॅरलल आहे, ये ऍक्सिस पॅरलल आहे. आता तिन्ही ऍक्सिस ज्यावेळेस पॅरलल असतात तर याला आपण काय कन्सिडर करू शकतो तर याला आपण झेड कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, मग प्रत्येकाचा आपण या ठिकाणी काय घेतलं तर पॉईंट घेतला. आता याच्यात 2 ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल. पहिला कोणता सी बी पी हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. दुसरा कोणता सी ए पी हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपल्याला माहिती आपण काय यूज करणार तर पायथागोरस थेरम. आता आय एक्स जर घेतला तर आय एक्सचा फॉर्म्युला काय असेल तर तो असेल तुमचा आर स्क्वेअर डीएम. आर म्हणजे इथं परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण एक्स घेतला म्हणजे हा काय असेल तर एक्स स्क्वेअर डीएम असेल. आणि आय वाय जर घेतला हा मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग द वाय ऍक्सिस तिकडे दिसत असेल तुम्हाला. आय वाय जर घेतला तर तो काय असेल तर इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम असेल. क्लिअर आहे. तर याच पॉईंटचा आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आणि आपण आता पायथागोरस थेरम यूज करणार. मग तो ट्रायंगल घेऊन टाकू. इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल कोणताही घ्या सी ए पी घ्या नाहीतर सी बी पी घ्या कोणता पण घेऊ शकता तुम्ही. तर मी वरचा घेतो सी ए पी. मेजर ऑफ अँगल सी ए पी इज इक्वल टू 90 डिग्री बाय युझिंग पायथागोरस थेरम. What is Pythagoras theorem? Hypotenuse square is equal to first side square plus second side square. मग फर्स्ट साइड हायपोटेन्यूस काय आहे तर तो आहे सीपी स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड म्हणजे तो काय आला तर सीए स्क्वेअर प्लस सेकंड साइड काय तर एपी स्क्वेअर. क्लिअर आहे. आता या सर्वांच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज सीपी प्लस सीपी घेतला आपण काय तर झेड स्क्वेअर. व्हॉट इज सीए काय आहे तर तो आहे एक्स मग एक्सचा काय करा तर स्क्वेअर करा. आणि व्हॉट इज एपी तर एपी आहे तुमचा वाय तर त्याचा पण काय आला तर स्क्वेअर आला. क्लिअर आहे. पण आपल्याकडे एक्स स्क्वेअर आहे फक्त काय नाही तर डीएम मग काय करा तर डीएम ने मल्टिप्लाय करा. मग पुढची स्टेप काय असेल तर मल्टिप्लाइंग बाय डीएम. मल्टिप्लाइंग बाय डीएम. डीएम ने काय करा तर मल्टिप्लाय करा म्हणजेच काय भेटेल रे तर भेटेल आपल्याला झेड स्क्वेअर डीएम. या झेड स्क्वेअरला डीएम ने मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू पुढचा काय भेटेल तर तो भेटेल एक्स स्क्वेअर डीएम आणि प्लसला असं काय तर वाय स्क्वेअर त्याला पण मल्टिप्लाय करा वाय स्क्वेअर डीएम. आता पुढे डीएम ने मल्टिप्लाय केलं करायला फक्त इंटिग्रेशन तर दोन्ही साईडला काय करा तर इंटिग्रेशन. मग याला असं पण लिहू शकतो देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ झेड स्क्वेअर डीएम इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम अँड प्लस इंटिग्रेशन ऑफ काय असेल तर वाय स्क्वेअर डीएम असेल. ओके. आता आय झेड जर घेतला तर आय झेड काय असेल तर इंटिग्रेशन ऑफ झेड स्क्वेअर डीएम
म्हणजे हा जो आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट कोणत्या ऍक्सिस असेल तर झेड ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू सेंटर. एक्स स्क्वेअर डीएम इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम घेतला तर तो काय असेल तर आय एक्स असेल आणि प्लस दुसरा जर घेतला तर तो काय असेल तर आय वाय असेल. म्हणजे झालं तुमचं काय तर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. मग जो झेड ऍक्सिस वरती घेतला किंवा जो सेंटर पासून घेतला तो झेड ऍक्सिस कन्सिडर करायचा आणि उरलेले दोन ऍक्सिस या ठिकाणी तुम्हाला कन्सिडर करायचं. या दोन थेरमचा आपल्याला यूज करायचा आहे पुढच्या कन्सेप्टसाठी, जे तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये नाहीये पण आपण ते क्लिअरली समजून घेणं गरजेचं आहे कारण आपल्याला ते महत्वाचं असेल. आष्टा पण महत्वाचं आहे, एवढं इम्पॉर्टंट नाही सांगता येणार, पण जे तुम्ही JEE किंवा नीटचे जे पेपर देणार आहे त्यात मोमेंट ऑफ इनर्शिया प्रत्येक बॉडीचा एकाच पॉईंट पासून नाही तर कोणत्याही पॉईंटला ते सांगू शकतात. त्यामुळे तुम्हाला पॅरलल पण माहित असणं गरजेचं आहे, परपेंडिक्युलर पण माहित असणं गरजेचं आहे. मग व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ दिस परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. तर याचं स्टेटमेंट काय असेल, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना. प्लेन लॅमिना म्हणजे काय तर दोन डायमेन्शन मध्ये आपल्याला कन्सिडर करायचंय. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना, प्लेन लॅमिनार बॉडी किंवा ऑब्जेक्ट म्हणा, अबाउट अन ऍक्सिस perpendicular to the plane lamina. या प्लेन लॅमिनाला कसं येतं परपेंडिक्युलर इज इक्वल टू द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आता एक्स आणि वाय ऍक्सिस दोन्ही एकमेकांना कसे आहे तर दोन्ही आहे एकमेकांना परपेंडिक्युलर, इज इक्वल टू द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. एक्स आणि वाय एकमेकांना परपेंडिक्युलर आहे तर त्या दोन्ही परपेंडिक्युलर ऍक्सिसच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची सम घ्यायचं. तोच झाला तुमचा स्टेटमेंट कोणाचं तर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. ओके, म्हणजे जे दिसतंय ना तेच तुम्हाला मॅथमॅटिकली जे दिसतंय ते तुम्हाला स्टेटमेंट म्हणून लिहायचंय. फक्त वर्ड्स मध्ये लिहिलं तर ते स्टेटमेंट झालं आणि मॅथमॅटिकली रिप्रेझेंट केलं तर तो फॉर्म्युला झाला. ठीक आहे, तर हे झालं तुमचं स्टेटमेंट. कोणाला काय डाऊट असेल तर विचारून घ्या. राईट डाऊन द स्टेटमेंट. द मोमेंट ऑफ इनर्शिया ब्रॅकेट मध्ये आय झेड करा, ब्रॅकेट कम्प्लीट. द मोमेंट ऑफ इनर्शिया आय झेड ऑफ ए प्लेन लॅमिनार बॉडी about an axis perpendicular to its plane, is equal to the sum of its moment of inertia, about two mutually perpendicular axes, ब्रॅकेट मध्ये लिहा आय एक्स अँड आय वाय, ये दोन ऍक्सिस, ब्रॅकेट कम्प्लीट, इन इट्स प्लेन. आय एक्स अँड आय वाय ब्रॅकेट मध्ये लिहा, लिहायचं तर लिहा, काही गरज नाही तशी. ठीक आहे, इन इट्स प्लेन कॉमा all three axes being concurrent, कॉमा करा, all three axes be concurrent. Okay. That is next line मध्ये लिहा, that is IZ is equal to IX plus IY. हे झालं तुमचं ते स्टेटमेंट. ठीक आहे, ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या लास्टला IZ is equal to IX plus IY.